शहरात दरवर्षी शिवजयंतीच्या आधी काहीतरी विचित्र घडण्याच्या घटना लागोपाठ होत आहे। मागच्या वर्षी ज्या चौकात शिवाजी महाराजांचे जेव्हा हिंदुत्वाचे बॅनर लागले होते आणि सोबतच ध्वज लागले होते, ते भगवे ध्वज तोडण्याचा प्रसंग आपण गरीब नवाब चौक इथे पाहिला होता। यावर्षी त्याच चौकात प्रभू श्रीराम चौक असा त्या चौकाला नाव देण्यात आलं आहे आणि तिथे हिंदू एकता मंचातर्फे हिंदू एकता जो ग्रुप आहे शिव ग्रुप नावाने तिथे एक त्या चौकाचं बॅनर लावलं होतं। त्यात प्रभू श्रीरामाचं पोस्टर होतं। ते पोस्टर प्रभू श्री रामाच्या एक्झॅक्ट पोटातनं एखादं फाडावं, त्या पद्धतीने तलवार चालवावी किंवा एखादा शस्त्र चालवावं त्याप्रमाणे ते फाडण्यात आलं होतं। त्यानंतर तिथे काल रात्री गदारोळ झाला। आज पोलीस स्टेशन वाठोडा इथे आपण आलेलो आहोत आणि वाठोडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कालचा संपूर्ण प्रकार काय होता आणि त्यावर काय तपशील होते आहे हे जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा कळलं की अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि तो धार्मिक भावना आहत करण्याचा। ही संपूर्ण माहिती जी आहे ती या वाठोडा पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितले की आम्ही जनतेला शांत राहण्याचे आणि संयमाने वागण्याचे आणि कुठल्याही परिस्थितीत संयम न सोडण्याचे जे संदेश आहे तो दिलेला आहे। एकंदरीत परत महाराष्ट्रात या नागपूर शहरात मागच्या वर्षी लागोपाठ काही करून ज्या उचापती करण्यात आला आणि त्यानंतर झालेला दंगा हा अजूनही नागपूर शहरातले लोक विसरले नाही आहेत। पण पुन्हा नववर्ष सुरू होताच या सगळ्या गोष्टी शिवजयंती आहे किंवा महाशिवरात्र आहे या सगळ्या गोष्टींना परत एक वेळा टार्गेट केलं जात आहे का असा नागपूरकरांनी घेतलेला संशय इथे व्यक्त होतो। स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी नागपूर, महाराष्ट्र। जय हिंद।